नमस्कार मंडळी, मी अनिकेत. आजचा व्लॉग एकदम अचानक झालेला आहे. खरं तर आमचा काही प्लॅनच नव्हता व्लॉग बनवायचा. मी आणि माझा फ्रेंड अश्विन लोणावळा फिरायला आलो होतो आणि अचानक मला एक जागा आठवली. ती जागा म्हणजे आयशा विला आणि तिथे ठेवलेली फेमस रॉल्स रॉयस. म्हणलं चला तुम्हालाही दाखवतो आज. लोणावळ्याच्या रस्त्यावर फिरणं म्हणजे हवी मज्जा. आज हवा पण एकदम भारी होती, थंड, शांत आणि पूर्ण हिल स्टेशन वाईब. मी आणि अश्विन बाईकवरून फिरत होतो आणि आम्ही ठरवलं की आता थेट त्या जागेकडे वळूया. जसं जसं आपण जवळ जात होतो तसंच आजूबाजूचं वातावरणसुद्धा थोडंसं वेगळंच वाटायला लागतं. आणि मग एकदम समोरून आली ती रॉल्स रॉयस सिल्वर शॅडो. इतकी जुनी आहे की पेंट पूर्ण निघालेला, बॉडी रस्ट झालेली, पण तरीही त्याच्यात एक रॉयल फील अजूनही आहे. स्थानिक लोक सांगतात की ही रॉल्स रॉयस नुसती इथे पडूनच नाही तर तिच्याभोवती खूप कहाण्या आहेत. काही म्हणतात की हंटेड आहे, काही म्हणतात की मालकीच्या वादामुळे इथे सोडली गेली, काही म्हणतात की बॉलिवूडच्या लकीर चित्रपटात पण दिसली होती. मी मात्र हेच सांगेन, दिसायला ती एकदम क्लासिक आहे आणि जवळून पाहिल्यावर खरंच वेगळंच वाटतं. रॉल्स रॉयस पाहिल्यावर आम्ही थोडे पुढे आलो आणि आला आयशा विला. हे बंगलो खूप फेमस आहे त्याच्या लुक आणि स्टोरेजमुळे. विला खूप जुनी दिसते, तुटलेल्या काचा, फेडेड रंग आणि आजूबाजूची शांतता, हे सगळं मिळून एक वेगळं सिनेमॅटिक सीन तयार करतं. लोकांमध्ये अफवा आहे की ही जागा हंटेड आहे, रात्री आवाज येतात, घरात कोणी दिसतं, अशा गोष्टी म्हणतात, पण ऑफिशियल प्रूफ काहीच नाही. मी तिथे व्हिडिओ काढायला फिरलो, मला तरी काही निगेटिव्ह वाटलं नाही. फक्त एक जुनी सोडून दिलेली जागा. खरं सांगू, अशा जागा बघायला मजा येते. स्टोरीज काहीही असोत, पण जागेचा वाईब वेगळाच असतो. लोणावळ्यात येताना आम्ही जिथे आलो आहोत ती जागा आयशा विला म्हणून ओळखली जाते. ही विला आता रिकामी आहे, पण आसपासच्या लोकांच्या मते इथे आधी 4 जणांचं छोटं कुटुंब राहत होतं. म्हणतात की विलाचं बांधकाम खूप महागडं केलं होतं. घरात एक लक्झरी इंटिरियर, मोठा हॉल, वर प्रायव्हेट रूम्स असं सगळं होतं. पण या घराबद्दल एक गोष्ट लोक आजही बोलतात. असं म्हणतात की एकदा घरातल्या वडिलांचं तब्येतीमुळे निधन झालं. त्यानंतर कुटुंब हळूहळू गाव सोडून दुसऱ्या शहरात राहायला गेलं. विला बंद झाला आणि काळाच्या ओघात तसाच पडून राहिला. काही लोक सांगतात की रात्री इथं लाईट दिसतात, तर काही म्हणतात की घरात जुन्या वस्तू अजूनही पडून आहेत. खरं खोटं काही माहीत नाही, पण विलाला आजही एक मिस्ट्रीचा टच आहे. आणि काही काळासाठी इथे एक जुनी रॉल्स रॉयस गोस्ट पार्क केलेली होती, म्हणून ही जागा आज आणखी चर्चेत आली. म्हणतात की ती कार या कुटुंबाच्या नातेवाईकांनी इथे काही काळ ठेवली होती. आज विला वापरात नसला तरी जागेचा वाईब एकदम सिनेमॅटिक आहे, शांत, वेगळं आणि थोडंसं रहस्यमय. खरं काय आहे हे कोणालाच माहीत नाही, पण अशा जागा बघितल्या की एक प्रश्न हमखास डोक्यात येतो, घर रिकामं होतं की लोक त्या घराला सोडून गेले. तर मंडळी, हा होता आजचा अचानक झालेला छोटासा पण थ्रिलिंग व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रॉल्स रॉयस आणि विला पाहून काय वाईब आला. सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर अँड लव्ह यू ऑल.